तिच्या मंगळसूत्राचं रहस्य. पावसाची रिमझिम सुरू होती. सकाळी 7 वाजले होते. संजय ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. त्याची पत्नी स्वाती नेहमीप्रमाणे डबा भरत होती. संजयचं लक्ष अचानक स्वातीच्या गळ्याकडे गेलं. मंगळसूत्र नव्हतं. तो आश्चर्याने म्हणाला, स्वाती, तुझं मंगळसूत्र कुठे आहे? स्वाती 2 क्षण गप्प राहिली. मग हसत म्हणाली, तुटलं आहे, सोनाराकडे दिलंय. संजयनं फारसा विचार केला नाही. ठीक आहे, बनलं की घेऊन ये. दिवस गेले, आठवडे गेले, 1 महिना झाला, पण स्वातीच्या गळ्यात मंगळसूत्र परत आलं नाही. एके दिवशी संजय पुन्हा म्हणाला, अजून बनलं नाही का? स्वातीने पुन्हा हसून उत्तर दिलं. सोनार म्हणाला, अजून थोडा वेळ लागेल. संजयला काहीतरी विचित्र वाटलं, पण त्याने विषय तिथेच सोडून दिला. त्या रात्री संजय पाणी प्यायला उठला. स्वयंपाकघरातून हलका आवाज येत होता. तो तिथे गेला. स्वाती खुर्चीवर बसून शांतपणे रडत होती. तिच्या हातात एक कागद होता. संजय येताच तिने तो कागद पटकन लपवला आणि डोळे पुसले. काही नाही, फक्त जुन्या आठवणी. संजयच्या मनात शंकेचं बी पडलं. स्वाती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येही त्याचं मन लागत नव्हतं. संध्याकाळी तो थेट त्या सोनाराच्या दुकानात गेला. माझ्या बायकोचं मंगळसूत्र तयार झालं का? सोनार आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. तो म्हणाला, साहेब, तुमची बायको मंगळसूत्र दुरुस्त करायला नाही आली होती. संजयच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. म्हणजे? सोनाराने शांतपणे उत्तर दिलं. तिने ते विकलं होतं. हे ऐकता संजयच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वातीने मंगळसूत्र विकलं? पण का? तो घरी जाताना मनात हजारो प्रश्न घेऊन निघाला. आणि त्याला अजून माहीतही नव्हतं की त्या मंगळसूत्रामागचं सत्य ऐकून त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का बसणार होता. संजय घरी आला, पण त्याने स्वातीला काहीच विचारलं नाही. रात्रभर त्याला झोप लागली नाही. स्वातीने मंगळसूत्र विकलं, पण मला खोटं का सांगितलं? हा एकच प्रश्न त्याच्या मनात घोळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती नेहमीप्रमाणे हसत त्याला डबा देत होती. संजय तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या लक्षात आलं, स्वातीची साडी जुनी झाली होती. तिच्या चपला तुटल्या होत्या. तिने गेल्या कित्येक महिन्यात स्वतःसाठी काहीच घेतलं नव्हतं. पण त्याने कधीही लक्षात घेतलं नव्हतं. त्या दिवशी संजय ऑफिसला गेलाच नाही. तो शांतपणे स्वातीच्या मागे गेला. स्वाती एका मोठ्या रुग्णालयात शिरली. संजयही तिच्या मागे गेला. ती थेट कॅन्सर विभागात गेली. संजयच्या हृदयाचे ठोके वाढले. स्वातीला कॅन्सर आहे का? तो घाबरला. पण पुढच्या क्षणी त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचे डोळे भरून आले. स्वाती एका 8 वर्षाच्या छोट्या मुलीच्या पलंगाजवळ बसली होती. तिने त्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मुलगी हसून म्हणाली, स्वातीताई, आज तुम्ही पुन्हा आलात? स्वातीने तिच्या हातात फळं ठेवली. हो ग, आज तू छान जेवायचं. तेवढ्या डॉक्टर तिथे आले. डॉक्टर म्हणाले, मॅडम, तुमच्या मदतीमुळे त्या मुलीच्या उपचाराची पुढची फी भरली गेली. आता तिचं उपचार सुरू ठेवता येतील. संजयला काही समजत नव्हतं. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्ही स्वतःचं मंगळसूत्र विकून एका अनोळखी मुलीसाठी इतके पैसे दिलेत. आजकाल असं कोण करतं? हे ऐकता संजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला कळालं, स्वातीने मंगळसूत्र स्वतःसाठी नाही, तर एका अनोळखी मुलीचा जीव वाचवण्यासाठी विकलं होतं. पण प्रश्न एक अजूनही बाकी होता. तिने ही गोष्ट त्याच्यापासून का लपवली? संजय शांतपणे हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभा होता. स्वाती बाहेर आली आणि समोर संजयला पाहून ती घाबरली. तू इथे? संजयच्या डोळ्यात अश्रू होते. तो हळू आवाजात म्हणाला, एकच सांग मला, का नाही सांगितलंस? स्वाती काही क्षण शांत राहिली. मग ती बाकावर बसली. संजय, मी तुला सांगितलं असतं तर तू कधीच मंगळसूत्र विकू दिलं नसतंस. पण त्या मुलीकडे वेळ नव्हता. डॉक्टर म्हणाले होते 2 दिवसात पैसे जमा झाले नाही तर उपचार थांबतील. संजयनं विचारलं, पण तू त्या मुलीसाठी इतकं का केलंस? स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आपली मुलगी असती तर आजच तिचंही वय 8 वर्षाचं असतं. संजयच्या छातीत कळ उठली. 8 वर्षापूर्वी त्यांनी एका अपघातात त्यांच्या लहान मुलीला गमावलं होतं. त्या दिवसानंतर स्वाती कधीच पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती पुढे म्हणाली,
त्या मुलीत मला आपल्या परीचं हसू दिसलं, म्हणून मी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून संजय रडू लागला. त्याने स्वातीचा हात हातात घेतला. आज मला समजलं, तू फक्त माझी पत्नी नाहीस, तू खूप मोठ्या मनाची माणूस आहेस. तेवढ्यात ती छोटी मुलगी धावत आली. तिने स्वातीला मिठी मारली आणि म्हणाली, आई, मी बरी होणार ना? स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने मुलीला जवळ घेतलं. हो ग बाळा, तू नक्की बरी होशील. संजय हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात एक मोठा निर्णय आकार घेत होता. त्या रात्री संजयला झोप लागलीच नाही. स्वातीने मंगळसूत्र विकलं म्हणून तो रागावला होता, पण आता त्याला स्वतःची लाज वाटत होती. त्याला जाणवलं, सोन्याचं मंगळसूत्र विकलं गेलं होतं, पण त्याच्या नात्यातलं प्रेम मात्र आणखी मौल्यवान झालं होतं. दुसऱ्या दिवशी संजयने स्वातीला काही न सांगता बँकेत जाऊन थोडे पैसे काढले. नंतर तो सोनाराच्या दुकानात गेला. त्याने नवीन मंगळसूत्र निवडलं. पण एवढ्यावर तो थांबला नाही. तो थेट हॉस्पिटलमध्ये गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, आजपासून ज्या गरीब मुलांना उपचारासाठी पैशाची गरज असेल, त्यांच्या मदतीसाठी माझ्याकडून एक कायमस्वरूपी निधी सुरू करा. डॉक्टर काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिला. साहेब, अशा लोकांमुळेच अजूनही माणुसकी जिवंत आहे. त्या संध्याकाळी संजय स्वातीला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. ती आश्चर्याने विचारू लागली, आपण इथे का आलो? तेवढ्या डॉक्टर, नर्स आणि ती छोटी मुलगी बाहेर आले. त्या मुलीने स्वातीच्या हातात एक छोटंसं गिफ्ट ठेवलं. स्वातीने उघडून पाहिलं. आत नवीन मंगळसूत्र होतं. स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, हे कशाला? संजय हसत म्हणाला, हे फक्त सोन्याचं मंगळसूत्र नाही, तुझ्या मोठ्या मनाला माझा नमस्कार आहे. ती छोटी मुलगी धावत आली आणि म्हणाली, आई, आता तुम्ही नेहमी हसत राहा. स्वातीने तिला मिठी मारली. त्या क्षणी तिच्या डोळ्यात अनेक वर्षांनी खरं समाधान दिसत होतं. 1 वर्षानंतर ती मुलगी पूर्णपणे बरी झाली. ती शाळेत जाऊ लागली. पहिल्या दिवशी तिने तिच्या वहीत एक निबंध लिहिला, माझी आई. शिक्षिकेने विचारलं, तुझी आई तर? मुलगी हसून म्हणाली, जिने मला जन्म दिला ती देवाघरी गेली, पण जिने मला जगण्याची दुसरी संधी दिली तीच माझी खरी आई आहे. हे ऐकून स्वाती आणि संजय दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू आले. घरी परतल्यावर संजयने स्वातीकडे पाहून हळूच म्हटलं, मंगळसूत्र सोन्याचं असतं, पण संसार प्रेम, विश्वास आणि त्यागाने टिकतो. स्वाती फक्त हसली. तिने मंगळसूत्राला हात लावला आणि मनातल्या मनात त्याच्या छोट्या परीला धन्यवाद दिले. खरी श्रीमंती दागिन्यात नसतेच, तर दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणण्याच्या मनात असते. प्रेम, त्याग आणि माणुसकी हीच नात्यांची खरी ओळख आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.